आम्ही सांगली जिल्हा जत तालुक्यातून बोलतो साहेब. बोला बोला बोला. डाळिंब इथं एक नंबर डाळिंब आहे साहेब. बर. मग आपल्या मार्केटला घेऊन येणार पहिल्यांदाच घेऊन येणार आहे साहेब. आपलं YouTube वरती व्हिडिओ प्रतिवर्षी बघतोय साहेब आम्ही. बर बर परंतु ही नवीन झाडे लावलोय आम्ही बर आणि माल पण सुरुवातीचा माल आहे. बर. आपल्या मार्केटला घेऊन यायची इच्छा भरपूर आहे आपली. पहिली गोष्ट, तुम्ही हा चांगला निर्णय घेतलेला आहे, पण हो हो तुम्ही खूप दूरून येत आहे, म्हणजे कमीत कमी 300-350 किलोमीटरवरून पुण्याला येणार आहे, हो हो सर. बरोबर? हो 350 किलोमीटरवरून येत असताना तुमची जी आज मानसिकता माझ्याबद्दलची एक चांगली झालेली आहे, ती चांगली राहण्यासाठी हो. मला फक्त एकच आहे की जोपर्यंत माणूस जॉईंट होत असताना मी त्यांना नेहमी सांगतो, माल आणण्यापूर्वी एकदा मोकळा राऊंड मारा. आणि नाही सर, म्हणजे सध्या दर काय चालू आहे सर? म्हणजे मी तेच सांगतो की दर जे व्हिडिओ मध्ये दिसतात ते आपण जे निघतात तेच जात आहेत, पण तुमचा माल कसा आहे आणि इथं त्याची त्या मालाची किंमत काय होते. मी उद्या सर तुमच्याशी परत फोन वरती बोलेन. व्हॉट्सअप वरती फोटो क्लिअर दाखवतो सर, काय असेल ते मी मालाची क्वालिटी. मी तेच सांगतो की व्हॉट्सअप वरती म्हणजे तुम्ही फोटो काळा माणूस गोरा होतो, पण हम्म. मी तुमच्या मालाला नाव ठेवण्याचा मला बिलकुल अधिकार नाही. बरोबर आहे ना. ज्याची काळी पोरगी असली तरी तो म्हणतो की माझी ती मला प्यारी आहे. हा आलं हा, लक्षात? म्हणजे सर मी 19 वर्षे बाग सांभाळतो सर. बर बर हा, म्हणजे माझं माल मी जे बोलतोय माझं माल नव्ह, हे आत्याचं बाग आहे सर. बर. माझ्या आत्याचा बाग आहे. मग सध्या ती माल डाळिंब वाटत नाही, सोनं दिसू लागले मला. हो का? आत्याच्या मुलाचा माल आहे, पण त्यांनी असं नाही म्हणलं बाय मामाच्या मुलांनी मला फसवलं. तसं व्हायला ना तसं व्हायला न ग. हम्म त्यामुळं माझं एक रोखठोक स्वभाव आहे. मी कुणाला मध्यस्थीला 2 रुपये देत नाही, कुणाला हम्म. स्वतःहून फोन करत नाही. पण हो हो. माझ्याकडे जॉईंट झालेला माणूस हम्म माझ्याकडे जॉईंट झालेला माणूस हा हम्म. माझ्याकडे एकदा जॉईंट झाला तर तो वर्षानुवर्ष जॉईंट होतो. पण हो हो. पहिल्याच घासाला खडा नको लागायला, की ज्या दिवशी आपण टीजी मध्ये पाहिलं किंवा कोणत्या क्वालिटीचा माल पाहिला आणि हम्म. आपण अपेक्षा ठेवून आलो, ते सगळं व्यवस्थित येऊन तुम्ही माझं मार्केटिंग पाहायचं. बर. मार्केटिंग पाहिल्याच्या नंतर तुम्ही एकदा जॉईन झाला तर माझी खात्री आहे की तुम्ही मला सोडून जाणार नाही. हो हो हो. नाही, आम्ही व्हिडिओ बघूनच मी दुसरी कुठं कुठं न्यायचा विचारच नाही. हा. आपल्याकडे आणायचा विचार आहे साहेब. बर म्हणजे बर इथं जवळ मार्केट सोलापूर आहे आपला. बर बर. तरी पण इथं डावलून पुण्याला यायचं इच्छा आहे. 4 पैसे ते वाहनाचा खर्च काही येईना. परंतु म्हणजे योग्य दर तुम्ही काढून देता, शेतकऱ्यांना जरा लाभ करून देता, ह्या इच्छेनं तिकडे यायचा विचार आहे सर. मुळात पैसे कमवणं हे माझं उद्दिष्ट नाहीच आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्याची दुःख मी आज जन्मापासून पाहतोय. आणि मग आपण कधी दुःख बाजूला काढणार त्यांची, कधी त्याला त्यातून सोडवणूक करणार, हे म्हणून मी तळमळ आहे माझी, बाकी काय नाही. असं सर, म्हणजे सध्या दर व्यवस्थित आहे का खाली वगैरे काय आले आता सर? 4-8 दिवस थोडेसे दर खालीवर राहणार आहेत, कारण तेलाचे माल आहेत, हो हलके हो माल आहेत, जे विकण्या लायक नाही तसे माल शेतकरी आणतोय, कारण तेलाने थैमान घातलेले आहे. पण हो हो जसं तेलाचं काही कायम राहणार नाही, पाऊस झाला की तेल कमी होईल. हो. आलं लक्षात? तुम्हाला किती दिवस सर टाइम आहे अजून? अजून 15 दिवस माल ठेवला तरी चालतोय बागेत सर. काळजी करू नका, मग बिंदास बिंदास लढा. मग 15 दिवसांनी एक 2 टन घेऊन यावं असं विचार आहे सर. नक्की नक्की नक्की. तुम्ही फक्त मी सांगितलेलं तंत्र ठेवायचं, की हम्म तुम्ही माझ्यावर किती भरोसा ठेवायचा, व्हिडिओवर किती भरोसा ठेवायचा आणि तुमच्या डोळ्यावरती आणि कानावरती किती भरोसा ठेवायचा, ते हम्म. तपासण्यासाठी एकदा मोकळं यायचं. तसं नाही हो सर, म्हणजे तेवढं लांब येण्यापेक्षा बर. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून सर पहिल्यांदा माल काढून येतोय, फक्त पैसे करून देता म्हटलं तर आमच्या नशिबानं काय होईल ते होईल, तुमच्यावर विश्वास ठेवून घेऊन येतोच मी. नक्की. पण हा, माझं म्हणजे हां. इथं ते आम्ही तुम्हाला खोटं बोलत नाही सर, शपथ आता अंधार पडले, खोटं काय बोलत नाही. व्यापारी 130 न मागितले ते. बर, बर. हा, सरासरी माल. बर, बर, बर. तरी आम्ही देऊ शकलो नाही, कारण का माल तेवढं चांगला आहे म्हणताना. फक्त कसं पुण्याला न्यायचं ह्या विचाराने देऊ शकलो नाही मी. हां, 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 हां. हम्म. हां. मग तेच म्हणतो, माल चांगला आहे, 4 पैसे करून देत नाही, असेल नाही. तर. पैसे 100% तुम्हाला जाग्यापेक्षा 20, 25, 30 रुपये किलो तरी वाढ होईल. मी हम्म तुमच्या नजरेतून सांगतो. जो आज ज्या मार्केटमध्ये मागतोय ना, तो हम्म गोटीच्या रेटमध्ये माल खरेदी चाललेला आहे. हम्म हम्म हां, म्हणजे त्यातनं रिजेक्शन होणार हम्म. 25-30%.
हो 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 आणि मग तुमच्या हातात किती पडणार? 100, 110. हो हो त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. हा हा तुम्हाला ज्यावेळेस माल काढायचा त्यावेळेस मला फोन करा. त्यावेळेची बरं साहेब मी म्हणजे पुण्याला तसं 2-4 वेळा येऊन गेलोय, परंतु आपलं मार्केट यार्ड कोणीकडे आलं काय माहित नाही मला. हडपसर नंतर कोणीकडे आलं सर? गुगल मॅप आहे. तुम्ही फक्त केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे टाका हा मॅपला. हा तुम्हाला हा डायरेक्ट दुकानापर्यंत मॅप घेऊन येईन. बर 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 चालेल सर. गुलटेकडी भाग येतो आतमध्ये स्वारगेटच्या त्या साईडला. स्वारगेट साईडला येतो का? स्वारगेटच्या पुणे सातारा रोडवरती ते आहे, पण मॅप आहे आपला केडी चौधरी. ठीक आहे सर, ठीक आहे. हो 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 हो. ओके सर. चालेल चालेल. ओके, धन्यवाद. हा ठीक आहे सर. आणि आपलंही बाग आहे सर, 1 महिन्यानंतर येईल सर माझं स्वतःचं बाग. काही अडचण नाही. तुम्ही आत्याच्या मुलाचं पहिल्यांदा कल्याण करा, तुमचं बी कल्याण परमेश्वर करणार. हो 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 सर. हा ठीक आहे सर. चालेल चालेल चालेल. ओके ओके ओके. हो.